आत्राई जंगल हे सह्याद्रीतील खूप सुंदर आणि कमी एक्सप्लोअर ठिकाणांपैकी एक आहे. ह्या एका जंगल ट्रेकमध्ये तुम्हाला घनदाट जंगले, अनेक धबधबे, प्रसिद्ध शिखरे तसेच खोल दऱ्या हे सगळं काही पाहायला भेटतं. त्यामुळे हा जंगल ट्रेक सर्व ट्रेकर्स लोकांसाठी पॉवर पॅक असा अनुभव बनतो. मूळतः आत्राई जंगल हे माळशेज घाटातील अत्यंत घनदाट जंगलातील आयसोलेटेड ट्रेक आहे. पटकन दृष्टिकोनास न येणारं असं हे आयसोलेटेड प्लेस असल्यामुळे याला अडराई असंही संबोधलं जातं. माळशेज घाटातील प्रमुख आकर्षण असलेल्या काळू वॉटरफॉलचे एक सुंदर असे दृश्य या आत्राई जंगलातनं पाहता येतं. हिरवळीने नटलेल्या अनेक डोंगर रांगा, नाणेघाट, भैरवगड, पिंपळगाव जोगा डॅम, खिरेश्वर गाव आणि अनेक अशा ठिकाणांचा अनुभव आपल्याला या ट्रेकमध्ये घेता येतो. चला तर मग निसर्गाची अनेक वेगवेगळी आणि सुंदर अशी गुपितं दडवलेल्या या आत्राई जंगल ट्रेकच्या सफरीस सुरुवात करूया. गुड मॉर्निंग, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण निघालोय आडराई जंगल ट्रेक करण्यासाठी. आडराई हे जंगल आपलं खिरेश्वर गाव आहे. त्या खिरेश्वर गावच्या बॅक साईडला जे जंगल आहे त्या जंगलाचा हा ट्रेक असणार आहे. आपण आत्ता माझ्या घरनं निघालोय आणि ओतूरमध्ये आशू आणि प्रतीक आपलं वेट करतोय. मे बी सुजित पण आपल्याला जॉईन करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. आपण काय काय एक्सप्लोअर करतोय ते पाहण्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण आता आपली जर्नी कंटिन्यू करूयात. मित्रांनो, आपण आता निघालोय आणि सकाळी सकाळी पावसाने मस्त अशी सुरुवात केलेली आहे. मस्त मजा येणार आहे. वरनं पाऊस आणि आपला ट्रेक. मस्त सगळे डोंगर धुक्यांमध्ये सकाळी सकाळी. ज्यांना कोणाला हा ट्रेक करायचा असेल त्यांनी म्हणजे पुण्यावरनं जर यायचं असेल तर पुण्यावरनं डायरेक्ट तुम्हाला आळेफाट्यापर्यंतची बस भेटेल आणि आळेफाट्यावरनं तुम्ही बस चेंज करून खिरेश्वर गावापर्यंत गेल्यानंतर तिथनं तुम्हाला आरामशीर खिरेश्वर गावातनं ट्रेक करता येईल. तिथं तुम्हाला लोकल गाईड्स वगैरे भेटतील. आणि मुंबईवरनं यायचं असेल तर माळशेज घाटामार्गे तुम्ही येऊ शकता. इथं सहज अवेलेबल बस वगैरे होतात आणि तुम्ही जे काही वेगवेगळे ग्रुप्स वगैरे असतात त्यांच्यासोबत सुद्धा या ट्रेकला येऊ शकता. आणि बाकी काही इन्फो लागली तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल. बघ ना, आता आपण आता ओतूरमध्ये आलोय आणि आपल्याला आशू, प्रतीक आणि सुजित जॉईन झालेले. तर आपण आता आपली जर्नी कंटिन्यू करूयात. आपण निघालो आता खिरेश्वरच्या दिशेने. मित्रांनो, आपण आता आलोय पिंपळगावचं जे धरण आहे त्याच्या भिंतीवरती आलोय आणि त्याच्या तिथे एक हॉटेल आहे. तिथं आपण चहा पिण्यासाठी थांबलोय. चहा पिऊन झाल्यानंतर आपण आपला प्रवास कंटिन्यू करणार आहे. मित्रांनो, आपण आता पिंपळगावची जी डॅम आहे त्या डॅमच्या वॉलवरनं आता चाललेलो आहे खिरेश्वर गावात. तर खिरेश्वर गावात जाऊन आपल्याला आपला ट्रेक चालू करायचा आहे. आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता सुंदर असा डॅमचा व्ह्यू आहे. मित्रांनो, आपण आता खिरेश्वर गावातलं जे जुनं मंदिर आहे त्या मंदिरापाशी आलेलो आहे. आज संडे असल्यामुळं गर्दी दिसतीये, पण आपण जाणार आहे सगळ्यांच्या पुढं कारण की आपल्यासोबत आहे प्रतीक. हे नाही ब्लॉक मध्ये घे सुजित सर. आणि प्रतीकने पुणे महानगरपालिकेवरून आला एवढा लांबून. प्रतीकने माझ्या काळजीपोटी त्याचं जॅकेट मला दिलेलं आहे. त्याला काळच नाही म्हणत, त्याचं सांगतो. हे ऋण मी आयुष्यभर लक्षात ठेवेल. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू.
मंदिरात दर्शन करून आपण आता पुढच्या मार्गाने निघणार आहे. मित्रांनो मस्त असा पाऊस पडतोय आणि पावसात चालायला पण वेगळीच मजा आहे. असं पूर्ण डोंगरांवरती धुकं आहे. मित्रांनो आपण आता आलोय काळू वॉटरफॉलच्या समोरच्या साईडला, पण इथं खूप धुकं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही ड्रोन शॉट वगैरे काही घेता येणार नाहीये. पण जे काही जेवढं काही दाखवता येईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासमोर आता पूर्ण फॉगी झालेलं आहे. मित्रांनो आपल्याला फायनली काळू वॉटरफॉलची साईड दिसलेली आहे. धुकं गेलेलं आहे. असला कडक नजर आहे भाई, विशेष काल. इथं खाली दिसतोय हा काळू वॉटरफॉल, काळू रिव्हर आहे इथं खाली. वॉटरफॉलचा व्ह्यू पाहून झाल्यानंतर आपण आता पुढच्या दिशेने निघालोय. आपण आता खरं ट्रेकला चालू करतोय. आपला जंगल ट्रेक चालू होतोय. आता ट्रेक करता करता आशू आणि प्रतीक कुठंतरी मिस झालंय. आपण त्यांना सापडण्याचा प्रयत्न करतोय. पाहूयात कुठं भेटताय का. आशू, ए पत्या.